हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. जे कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अजय 2 दिवसासाठी ऑफिसच्या कामानिमित्ताने शहराबाहेर गेला होता. तसे अजय कामानिमित्त बाहेर जाणे माझ्यासाठी नवीन नव्हते, पण आज आज घरातली शांतता काही वेगळीच होती. ती शांतता मला खायला उठत होती. मी खिडकीजवळ आले, काचेवर साचलेले वाफ हाताने पुसली आणि बाहेर पाहू लागले. आदित्य बाहेर आला. आदित्य आमच्या शेजारी राहणारा मुलगा, नुकताच 22-23 वर्षाचा झाला असेल. कॉलेज पूर्ण करून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. अतिशय नम्र, नेहमी चेहऱ्यावर एक छान निर्मळ हास्य असणारा आणि डोळ्यात प्रचंड शांतता असलेला मुलगा. तो त्याच्या घराच्या गेटपाशी थांबला झाली. त्याने हलकेच हात उचलला, पाऊस वाढला होता. तो भिजतच आमच्या दरवाजाकडे आला आणि त्याने दरवाजाची बेल वाजवली. मी उघडला. तो समोर उभा होता. त्याच्या केसातून पाणी टिपकत होते. विशिष्ट वास येत होता. आंटी, पाणी मिळेल का? घरी कोणी नाही आणि आमच्याकडची पाण्याची टाकी बहुधा रिकामीच आहे. तो थोड्या संकोचाने म्हणाला. बहुधा रिकामी झाली आहे. तो थोड्या संकोचाने म्हणाला. हो नक्कीच. आत येणे म्हणाले. मी त्याला आत बोलावले. तो हॉलमध्ये आला. मी स्वयंपाकघरात जाऊन तांब्या भरून पाणी आणले आणि त्याच्या हातात पाण्याचा प्याला तांब्या दिला. पाणी घेताना त्याची आणि माझी बोटे हलकेच एकमेकांना स्पर्श होऊन गेली. तो स्पर्श फार तीव्र नव्हता, पण शांत आणि थंड वातावरणात तो एक हलकासा विद्युत प्रवाह सोडणारा होता. मी क्षणभर तिथेच थांबले. मी त्याच्या डोळ्यात पाहिले. तिथे फक्त पाणी मागण्याची गवाया नव्हती, तर माझ्या त्याच्या एकाकी चेहऱ्याकडे पाहून उमटलेली एक शांत करुणा होती. बाहेर पाऊस खूप जोरात आहे. आदित्य, तू थोडा वेळ बस, मी गरम चहा बनवते, मी म्हणाले. त्याने मान हलवली. नको आंटी, त्रास का करून घेऊ? त्यात त्रासासारखं काही नाहीये. बस तू, मी हसून म्हणाले. मी स्वयंपाकघरात गेले. गॅस पेटवला. चहा भांडे ठेवले. चहा उकळत असताना मी स्वतःशीच विचार करत होते. किती दिवस, किती महिने झाले माझ्या घरात कोणीतरी बसून आहे. कोणीतरी माझ्याशी 2 शब्द बोलण्यासाठी थांबले आहे. अजय जेव्हा जेव्हा घरी असतो तेव्हा तो थकलेला असतो. त्याच्या हातात कायम लॅपटॉप किंवा फोन असतो. रात्री जेवण झाले की झोपून जातो. आमचे बोलणे होते. पण हे फक्त घर चालवण्यापुरते. वान सामान आणले का? बिल भरले का? पण आज आज कोणीतरी माझ्या घरात बसले होते, फक्त पाहण्यासाठी नाही, तर कदाचित माझ्या या अतंग एकटेपणाला थोडीशी साथ देण्यासाठी. आदित्य सोप्यावर बसून खिडकीबाहेर पाहत होता. मी त्याच्या समोरील टिपॉयवर चहाचा कप ठेवला आणि स्वतः त्याच्या समोरील सोप्यावर बसले. त्याने कप हातात घेतला, गरम चहा घोट घेताना, आणि माझ्याकडे पाहिले. तुम्ही नेहमी खूप शांत दिसता आंटी, तो हळूच म्हणाला. पण आज आज तुम्ही काहीतरी वेगळ्या वाटत आहात. थोड्या उदास, थोड्या थकलेल्या. त्याचे हे शब्द ऐकून मी क्षणभर स्तब्ध झाले. माझे आयुष्य नेहमी एका परफेक्ट गृहिणीसारखे जगले होते, चेहऱ्यावर कायम एक खोटे हसू ठेवून. पण या मुलाने एका नजरेत माझ्या चेहऱ्याचा तो बुरखा बाजूला केला. माणूस तेव्हा सगळे वेगळे वाटते. आदित्य भिंतीही बोलायला लागतात. त्याच्या डोळ्यात प्रचंड समारपणा दिसला. त्याने कोणताही घाईघाईचाच प्रश्न विचारला नाही, फक्त मान खाली घालून चहाचा गोड घेतला. त्या एका शांत होकारात मला जाणवले की हा मुलगा माझे न बोललेले शब्दही ऐकू शकत आहे. बाहेर पाऊस अधिकच घडत होत गेला. चहा पिऊन झाल्यानंतर आमचा संवाद थांबला नाही. तो त्याच्या कॉलेजबद्दल सांगू लागला, त्याच्या मित्राबद्दल, त्याच्या भविष्यातील स्वप्नाबद्दल आणि त्याच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या संघर्षाबद्दल. मी खूप दिवसांनी एका लहान मुलासारखे कोणाचे तरी बोलणे मनापासून ऐकत होते. बोलता बोलता मी सहज विचारले, आदित्य, तुला कधी घरात एकटे असताना भीती वाटत नाही का? म्हणजे असा रिकामेपणा जाणवत नाही का? तो शांत झाला. त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे अधिकच शांतपणे म्हणाला, कारण माझे आई बाबा दोघेही नोकरीला असतात. मी लहानपणापासून बराच वेळ एकटा राहिलो आहे. पण तुमचा एकटेपणा वेगळा आहे. पण तुमचा एकटेपणा वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसा? मी उत्सुकतेने विचारले. तुमचा एकट्या दिवसांचा नाहीये. तो जून वर्षानुवर्षापासून मनात साचून राहिला आहे. जसा एखाद्या जुन्या बंदखोलीत दुसर साचशे ना, तसा त्याचे शब्द थेट माझ्या काळजाला जाऊन भिडले. साचलेल एकटेपणा.
यापेक्षा सोपे आणि अचूक वर्णन माझ्या आयुष्याचे कोणीच करू शकत नसते. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आले. मी पटकन मान खाली केली आणि डोळे पुसण्याचा प्रयत्न केला. "काय झाले आंटी?" त्याने काळजीने विचारले. "काही नाही रे." मी हसण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवस साध मी खूप बोलायचे. अजय आणि मी खूप फिरायचो, पण हळूहळू आयुष्याचा गाडा ओढताना ते बोलणे कमी झाले. अजय वाईट माणूस नाहीये. तो माझी खूप काळजी घेतो. पण मनातले घर मात्र पूर्णपणे रिकामी झाले आहे. आदितीने माझे सगळे बोलणे अत्यंत शांतपणे ऐकून घेतले. तो उठला नाही. त्याने मला उपदेश दिला नाही. तो फक्त एवढेच म्हणाला, "तुम्ही हसता तेव्हा खूप सुंदर दिसता. पण आज जेव्हा तुम्ही हसलात, तेव्हा मला ते हसण्यामागे खूप मोठी थकवा दिसली."